नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, ज्या विद्यार्थी मित्रांनी ड्रायव्हर भरतीसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची लेक्चर सीरीज आपली चालू आहे। त्याच्यामध्ये आपण 5 ते 7 मिनिटांमध्ये महत्त्वाचे 10 प्रश्न पाहत असतो आणि ते 10 प्रश्न तुम्हाला काय करायचे आहेत, कमेंटमध्ये त्याची उत्तरे द्यायची आहेत। मित्रांनो प्लीज माझी एक विनंती राहील तुम्हाला, तुम्ही तुमचे जे उत्तर आहे ते प्लीज कमेंट करत चला, म्हणजे तुम्हाला तुमची परीक्षेची तयारी जी आहे ती तयारी कशा पद्धतीने झालेली आहे समजणार आहे। तर चला मित्रांनो, आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर बघा, स्क्रीनवर तुम्हाला पहिला प्रश्न दिलेला आहे की हायड्रोलिक ब्रेक सिस्टीममध्ये दाब कोण निर्माण करतं। बघा, हायड्रोलिक जी काही ब्रेक सिस्टीम आहे त्याच्यामध्ये दाब कोण निर्माण करतं? क्लच, ड्रायव्हरचा पाय, त्यानंतर ब्रेक पेंडल आणि मास्टर सिलेंडर आणि अल्टरनेट। हायड्रोलिक ब्रेक सिस्टीम मध्ये दाब कोण निर्माण करतं हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, ब्रेक पेंडल आणि मास्टर सिलेंडर जे आहे ते हायड्रोलिक ब्रेक सिस्टीम मध्ये दाब निर्माण करत असतं। पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, तुमच्या समोर आहे, वाहन चालवताना RPM खूप जास्त असल्यास काय होऊ शकतं? आपल्याला इथं वाहन चालवतो त्यावेळेला गाडीचं जे RPM आहे ते खूप जास्त असेल तर काय होते हे विचारलेलं आहे। इंधन बचत होते, इंजिन गरम होते, टायर फुटणे आणि बॅटरी डिस्चार्ज होणे। इथं तुम्हाला 4 वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याचं करेक्ट आन्सर ते आहे ते तुम्ही कमेंट करायचे। तर बघा काय होत असतं, इंजिन गरम होत असतं कधी गाडीमधला RPM जास्त वाढला असेल तर। 63वा प्रश्न, वाहन रिव्हर्स घेताना कोणता उपाय आवश्यक आहे? आपल्याला ज्या वेळेला गाडी रिव्हर्स करायची त्यावेळेला इथं आपल्याला उपाय विचारलेला आहे। हेडलाइट लावणे, हॉर्न वाजवणे, आरशांचा वापर व रिव्हर्स लाईट सुरू ठेवणे आणि क्लच पूर्ण सोडून देणे। आपल्याला इथं काय करायचंय, ज्यावेळेला आपण रिव्हर्स घेतो गाडी त्यावेळेला कोणता उपाय केलेला आहे ते इथं द्यायचं आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे आरशांचा वापर व रिव्हर्स लाईट सुरू ठेवणे अत्यंत गरजेचं असतं ज्यावेळेला आपण वाहन रिव्हर्स घेत असतो त्यावेळेला। पुढचा प्रश्न, ओव्हरहीटिंगमुळे कोणती अडचण निर्माण होऊ शकते? आपली जी गाडीचं इंजिन आहे ते ओव्हरहीट झालं तर कोणती समस्या आपल्याला निर्माण होते? तर टायर फुटू शकतो का, ब्रेक फेल होऊ शकतो का, इंजिन सेज होऊ शकतं का आणि क्लच जळू शकतो का? बघा, ओव्हरहीटिंगचं काय प्रॉब्लेम येतो हे विचारलेलं आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे इंजिन सेज होणं हे तिथं केलं जातं किंवा होत असतं ज्यावेळेला आपलं गाडी ओव्हरहीट होत असते त्यावेळेला। पुढचा प्रश्न 65वा तुमच्या समोर आहे, कूलंट कोणत्या उद्देशाने वापरले जाते? अतिशय सोपा प्रश्न, गाडीमध्ये कूलंट कोणत्या उद्देशाने वापरले जाते? इंजिन गती वाढवण्यासाठी, इंजिन स्वच्छ ठेवण्यासाठी, इंजिन थंड ठेवण्यासाठी आणि ब्रेक सुधारण्यासाठी। चला, तुमचं उत्तर जे आहे ते कमेंट करायचंय मित्रांनो आणि बघा याचं करेक्ट उत्तर तुम्ही दिलेलं आहे। तुम्हाला माहीतच आहे की कूलंट जे आहे ते इंजिन थंड ठेवण्यासाठी वापरलं जातं। 66वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, स्टीअरिंग मध्ये फ्री प्ले असणं काय दर्शवतं? बघा, आपली जी काही गाडीची स्टीअरिंग आहे त्याच्यामध्ये फ्री प्ले असेल तर काय दर्शवतं? इंजिन खराब आहे, क्लच खराब आहे, स्टीअरिंग प्रणालीमध्ये बिघाड आहे आणि ब्रेक जड आहे। चला, करेक्ट आन्सर तुम्ही द्यायचा आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, स्टीअरिंग प्रणालीमध्ये दोष आहे। हे स्टीअरिंगचा जो प्ले आहे त्याच्यावरून आपल्याला समजत असतं। 67वा प्रश्न तुमच्या समोर, वाहन चालवताना जर ब्रेक सैल वाटत असेल तर डॅश डॅश, त्याच्यामध्ये गिअर बदलावा, क्लच दाबावा, गाडी थांबवा आणि ब्रेक तपासा आणि हॉर्न वाजवा। अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो, आपल्याला वाहन चालवताना जर ब्रेक सैल आहे असं वाटलं तर काय करायचंय, निश्चितच गाडी थांबवायची आहे आणि ब्रेक तपासायचा आहे, गाडी साईडला घ्यायची आणि ब्रेक तपासायचा। चला, पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, ब्रेक फेल झाल्यास तातडीने काय करावं? गाडीचा जर ब्रेक फेल झाला तर तातडीने काय करावं आपल्याला विचारलेलं आहे की हॉर्न वाजवावा, हात ब्रेक वापरावा, स्पीड वाढवावा आणि डावीकडे वळावे। अतिशय सोपा प्रश्न आणि तुम्हाला याचं निश्चितच उत्तर माहित आहे। ज्यावेळेला आपल्या गाडीचा ब्रेक फेल होतो त्यावेळेला न घाबरता काय करायचं आहे, हँड ब्रेक जो असतो तो हँड ब्रेक वापरायचा आहे। आलं का लक्षात? आणि पुढचा प्रश्न बघा मित्रांनो काय आहे, वाहन थांबवताना क्लच आधी दाबला पाहिजे का? तुम्हाला इथं विचारलेलं आहे, ज्यावेळेला आपण वाहन
चालवत असतो त्यावेळेला वाहन थांबवताना क्लच अगोदर दाबायचा आहे का किंवा दाबला पाहिजे का? हो नाही, फक्त उच्च गिअरमध्ये आणि फक्त रिव्हर्स गिअरमध्ये. चला तुमचं आन्सर कमेंट करा. अतिशय कन्फ्युजनवाला प्रश्न असू शकतो हा तुमच्यासाठी. आणि हो, आपल्याला ज्या वेळेला ब्रेक दाबवायचा आहे त्यावेळेला काय करायचंय? क्लच अगोदर दाबला पाहिजे. आणि आजच्या प्रश्नमालिकेतील शेवटचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. गिअर बदलताना क्लच न वापरल्यास काय होते? बघा, क्लच रिलेटेडच प्रश्न आहेत या प्रश्नमालिकेत की गिअर बदलताना क्लच वापरला नाही तर काय होतं? काहीच होत नाही, इंजिन बंद होते, गिअर बॉक्स खराब होतो आणि वाहन थांबते. बघा, आजच्या प्रश्नमालिकेतील शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. आणि पटपट उत्तर कमेंट करा. अतिशय सोपा प्रश्न आणि सोपं उत्तर आहे की गिअर बदलताना क्लच नाही दाबला तर निश्चितच गिअर बॉक्स आपला खराब होणार आहे. तर मित्रांनो, असेच नवनवीन टेक्निकल तुम्हाला जे काही प्रश्न आहेत ते पाहायचे आहेत, असेच नवीन व्हिडिओ तुमच्या समोर मी आणून देणार आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यासाठी काय करायचंय? तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर मित्रांनो, भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.